श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील हे शारदेचं स्तवन आपलं सुरू आहे आणि या दासबोधाच्या अंतर्गत असणारं हे शारदा मातेचं स्तवन, हे शारदा मातेचं चिंतन आपल्याला काय दाखवतं, आपल्याला काय शिकवतं, आपल्याला कोणतं मार्गदर्शन करतं? तर मार्गदर्शन एकच आहे की आपल्या जीवनामध्ये अशी एक शक्ती लपलेली आहे की ज्या शक्तीचं आपल्याला आयुष्यभरामध्ये कधी दर्शन म्हणून घडत नाही। मी माझ्या प्रपंचामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या उद्योगामध्ये मी इतका तल्लीन झालेलो आहे, रममाण झालेलो आहे, त्यामुळे मला अशा अध्यात्माचा, परमार्थाचा, सन्मार्गाचा, सत्यमार्गाचा, चांगल्या मार्गाचा अशा रीतीनं मला कधीही स्मरण माझ्या मनामध्ये राहत नाही, आठवण मला त्याची होत नाही। एक साधा उदाहरण आपल्याला देतो की आपल्याला आठवणं किंवा न आठवणं, आपल्याला एखाद्या वेळेला पटकन एकदा आठवून जातं, पण त्या आठवण्याच्या पाठीमागे, त्या स्मरणाच्या पाठीमागे काहीतरी शक्ती लपलेली आहे। विस्मरणाच्या पाठीमागेही लपलेली असते, पण विस्मरणाच्या पाठीमागे लपलेल्या शक्तीचं स्मरण करण्यापेक्षा स्मरणामध्ये स्मरण असावं। स्मरणात जेव्हा जेवढा आनंद आहे ते स्मरण मला, आपल्याला व्यवहाराचं स्मरण आहे, प्रपंचाचं स्मरण आहे, उद्योगाचं स्मरण आहे, आपल्या आपल्या कामधंद्याचं स्मरण आहे, मला माझ्या जीवनामध्ये काय करायचं आहे, काय गाठायचं आहे त्याचंही मला स्मरण असतं, माझ्या मुलाबाळांचं मला स्मरण आहे, माझ्या घरादाराचं मला स्मरण आहे, माझ्या सगळ्या प्रपंचातल्या झालंय काय की सगळ्या नाशिवंताचं मला स्मरण आहे। पण शाश्वत टिकणारं, माझ्याबरोबर येणारं आणि माझ्या अखंड बरोबर येऊन काम करणारं असं सद्गुरु तत्व जे आहे त्या सद्गुरु तत्वाचं मला विस्मरण झालेलं आहे। सद्गुरु तत्व, ईश्वरी तत्व, शारदेचं तत्व हे त्या तत्वाशी जोडलेलं आहे। म्हणून इथे असं म्हटलेलं आहे की जे जे दृष्टीने देखिले, किती सोपा विषय करून सांगायचा आणखी पहा समर्थांनी, जे जे मला माझ्या दृष्टीला दिसतंय ते सगळं जे आहे ते सगळं तिचं रूप आहे, ते सगळं तिचं अस्तित्व आहे। जे जे शब्दे ओळखिले, शब्दांशिवाय कळत नाही, शब्दांशिवाय जाणवत नाही, आता हे काय आहे तर हे पुस्तक आहे, हे काय आहे, हा पाण्याचा तांब्या आहे, हा माईक आहे, हा दिवा आहे, हे सगळं मला जे सांगितलं जातं किंवा मला ज्याची आठवण करून दिली जाते, जे जे माझ्या दृष्टीला दिसतं मला ओळखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। मला बाकीच्या वस्तू ओळखण्यासाठी मला उपयोग करून दिला जातो, पण मला माझी ओळख करून देण्यासाठी शारदा मातेचं चिंतन करावं लागतं। त्या शारदा मातेचं, भगवंताचं स्मरण करा, रामाचं चिंतन करा। राम या शक्तीचं विस्मरण आपल्यामध्ये कधीही होऊ देऊ नका। रामाचं विस्मरण होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारांनी मला त्याचं विस्मरण होऊ शकतं, पण स्मरण होण्यासाठी मात्र मला काहीतरी त्याच्या स्मरणामध्ये राहावं लागतं। काय लक्षात ठेवावं नेहमी, हे सतत लक्षात ठेवा की मी ईश्वराचा नाही तर ईश्वर माझा आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे असं मी म्हणत असतो, पण मला असं वाटतं की माझ्या मुखातून ईश्वर बोलत असतो। आणि ही चराचरामध्ये विश्वाच्या कल्पनेपाठीमागची ही धारणाच आपली असली पाहिजे। प्रत्येक वस्तूमध्ये शक्ती आहे, प्रत्येक वस्तूमध्ये सामर्थ्य आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये ती चेतना आहे। ती चेतनेशिवाय तर जगू शकत नाही। माणूस पाण्याशिवाय जगतो का? माणूस अन्नाशिवाय जगू शकतो? अन्न आणि पाण्याशिवाय माणूस जर जगू शकत नसेल तर अन्न आणि पाणी निर्माण कोणी केलं याच्या स्मरणामध्ये राहण्यात काय अवघड आहे, काय कठीण आहे, कसलं दुःख आहे, कसल्या यातना आहेत? ज्यांनी हे अन्न पाणी निर्माण केलं ना, ज्याच्याशिवाय तू राहू शकत नाहीस, पाणी जर पिलं नाही
राहू शकतोस का 4 तास? राहू शकतो का एखादा दिवस की पाणीच प्यालेलं नाहीये, एक दिवसभर पाणी प्यालेलं नाही, असं होऊ शकतं का? तर नाही. पाणी निर्माण कोणी केलं? त्या पाण्याचा निर्माता कोण आहे? त्या पाण्याचा साठा काय आहे? त्या पाण्याचा जलाशय जो आहे, हा जलाशय निर्माण केला कोणी? त्या जलाशयातून निर्माण होणारं जे पाणी आहे, ज्या आकाशातून ढगातून जे पाणी खाली पावसाच्या रूपानं त्या जलबिंदूच्या रूपानं जेव्हा खाली कोसळतं, तेव्हा ते कोसळण्याची प्रक्रिया काय असते? आपल्याला असं वाटतं की अरे झाला पाऊस, यावेळचा पाऊस कमी पडला, यावेळी पाऊस जास्ती पडला, यावेळी पाऊस पडलाच नाही. पण आम्ही नुसत्या या सगळ्या वल्गना आम्ही नाशिवंत देहाच्या माध्यमातून आमच्या तोंडातून त्या सगळ्या करत असतो. पण अस्तित्व रूपानं जर पाहिलं तर समर्थ म्हणतात, जे जे दृष्टीचं देखिले, जे जे शब्दे ओळखिले, शब्दाने ज्याची ओळख होते, जे जे मनास भासले तितके रूप जयचे. मनाला सुद्धा भास नावाचा प्रकार नेहमी होत असतो. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जो जो भास आहे ना, तो भास नेहमी खोटा असतो. भास हा कधी खरा असत नाही. मला भास झाला, पण भास झाला पण तिथे कोण होतं? तिथे कोणी नव्हतं. मला भास झाला असं म्हणणारा सुद्धा मी तिथे राहत नाही. मग भासाच्या आणि आभासाच्या पलीकडे असणारं हे शारदेचं तत्व, ही शारदेची जाणीव, या शारदेचं चिंतन, या शारदेचं स्मरण आपल्याला या पद्धतीनं करता यावं आणि त्याच्या स्मरणामध्ये आणि आनंदामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. जीवन 2 दिवसांची वस्ती कोठेतरी करावी, असं जेव्हा समर्थ म्हणतात, तेव्हा या जीवनामध्ये मला 2च दिवस राहायचं आहे, अशा प्रकारानं आपण राहावं आणि त्याचा आनंद आपल्या जीवनामध्ये घ्यावा. असंच हे समर्थांचं समर्थ चिंतन आज आपण या शारदेच्या चिंतनाच्या माध्यमातून इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.